नमस्कार मंडळी, मी विदिशा म्हसकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमात. मंडळी, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. त्यामागे त्यांचा हेतू एकच होता की सगळ्या लोकांनी एकत्र येऊन सण साजरा केला पाहिजे, सगळे लोक एकत्र आले पाहिजेत. आणि त्यांचा हाच हेतू लक्षात घेऊन कित्येक मंडळांनी गणेशोत्सव सुरू केले. आणि आज बघता बघता कित्येक मंडळांनी 100 वर्ष पूर्ण केली, तर काही जण 100 वर्ष पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. आणि आज आपण एका अशाच मंडळात आलेलो आहोत ज्यांचं यावर्षी 75वं वर्ष आहे. आणि या मंडळाचं नाव आहे माझगावचा राजा अंजीरवाडी. या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे सगळ्या धर्मातले सगळ्या जातीतले लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. म्हणजे थोडक्यात काय, इकडचा गणेशोत्सव सर्व धर्म समभाव या तत्वावर चाललेला आहे. चला तर मग इकडच्या कार्यकर्त्यांशी बोलूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया या मंडळाचा इतिहास आणि या मंडळाबद्दलची माहिती. नमस्कार. 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 तुमचं नाव काय आहे? मी गणेश पिंगळे. आणि तुमचं? गणेश शिंदे. ओके, अच्छा, दोन्ही गणेशाचं स्थापना केलेली आहे. वा वा वा. तर तुम्हाला सम्राट आटा आणि बेसन यांच्याकडून गणपतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि त्यांच्याकडनं तुम्हाला देण्यात येणार आहे एक गिफ्ट हॅम्पर जे तुमच्या घरी पाठवलं जाणार. सम्राट म्हणजे अप्रतिम चव आणि आरोग्याचा भरोसा. मित्रांनो, कसं आहे, एखाद्या सोसायटीची मीटिंग किंवा त्याची निवडणूक आली तरी सगळ्यांनाच अध्यक्ष बनायचं असतं. पण हीच गोष्ट जेव्हा मंडळाकडे येते, मंडळात जेव्हा निवडणूक होते, तेव्हा पदाधिकारी कोणीही होऊ दे, अध्यक्ष कोणीही होऊ दे, कोणाला कुठलंही पद मिळू दे, प्रत्येकजण आपल्या बाप्पासाठी त्याच जोमाने काम करत असतो. तर अशाच काही कार्यकर्त्यांबरोबर मी आहे. म्हणजे त्यांचा उत्साह, कुठल्या उत्साहात त्यांनी काम केलं आहे आणि त्यांना बाप्पाबद्दल काय वाटतं या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. सर्व धर्म समभाव आणि खूप वर्षांपासून तुम्ही ती जपत आलेली आहात. तर हे सुरू कुठनं झालं होतं? म्हणजे इथे सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले, टिळकांनी काही कारणासाठी हा गणेशोत्सव सुरू केला होता आणि ते जे कारण आहे ते मेन कारण आज तुम्ही इथे जपताय. तर कसं सुरू झालं होतं, त्याचा इतिहास? नाही, आमच्या ह्या मंडळाची स्थापना 1949 साली झाली. त्यावेळेचे कार्यकर्ते म्हणजे आमच्या जन्मापूर्वीचे. हां, त्यांनी हा जो उत्सव सुरू केला. त्यानंतर मधली पिढी गेली, आम्ही आलो. आमच्या ही जी वाडी दिसते या दोन प्रकारे, एक आणि त्या बाजूला एक. पण इथे सर्व धर्मीय, सर्व पंथीय, म्हणजे उत्तर प्रदेश आहेत, महाराष्ट्रीयन आहेत, महाराष्ट्रामधले मग सातारा, सांगली, प्रत्येक विभागातली लोक इथे येऊन राहतात. सगळे एकत्र येऊन जोमाने काम करतात. इथे कोणताही जातीभेद नाही, धर्मभेद नाही, सर्वजण इथे. इवन तुम्ही कधी पाहाल तर इथे शीख धर्मीय दर्शनाला येतात, पारसी येतात. आमच्या समोर जे आहे, समोर तुम्हाला समोर दिसेल एक मस्जिद टाईप आहे, तिथली लोकही इथे येऊन दर्शन घेतात. आमच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये, आमच्या आगमन मिरवणुकीमध्ये ते सहभागी होतात. इथे एकदम आमचा जो परिसर आहे तो सर्व धर्म समभाव असाच दिसेल आपल्याला. सगळे छान एकत्र नांदतात असं म्हणायला हरकत नाही. मग मला सांगा, यावर्षी गणपतीकडे तुम्ही काय मागाल? गणपती बाप्पा देतोच आहे सगळं, पण आपल्या मनातल्या गोष्टी ज्या काही असतील प्रत्येकाच्या, बरोबर, प्रत्येक गणेश भक्ताच्या मनामध्ये जे जे काही त्यांना वाटत असेल त्या सगळ्यांना त्या इच्छा पूर्ण कराव्यात. बाप्पा हा सुख करता आहे, दुःख अर्थाच तो आहे. त्यामुळे बाप्पाकडे मागण्यासारखंच भरपूर आहे. काय 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 सांगणार तुम्हाला. तर थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं तुमच्या मंडळाची माहिती घेऊन, तुमच्याशी गप्पा मारून आणि अनेक गोष्टी कळल्या. म्हणजे असं बरेच जण इथे भेटायला येत असतील पण त्यांना इतिहास माहिती नसेल किंवा बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतील. तर यांचं 75वं वर्ष आहे. तर प्लीज तुम्ही या मंडळाला भेट द्या. इथे खूप सुंदर देखावा म्हणण्यापेक्षा प्रतिमा आहेत, शिवकालीन हत्यारं ठेवलेली आहेत तुम्हाला दिसण्यासाठी, किंवा आपले जे मावळे आहेत ज्यांनी म्हणजे जीवाची आहुती दिली होती खूप गड किल्ले राखण्यासाठी आपल्या महाराजांसाठी, त्यांची माहिती दिलेली आहे. आणि खूप सुंदर असं लायटिंग, मला लायटिंग स्पेशली आणि भव्य दिव्यता जी आहे ती मला खूप भावती आहे. तर प्लीज या मंडळाला भेट द्या. आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा झी मराठीकडनं आणि माझ्याकडनं. मंडळी, बाप्पा येताच सगळं वातावरण कसं मंगलमयी उत्साही होऊन जातं. त्याच्या मनमोहक रूपाकडे पाहत राहिलं की नकळत चेहऱ्यावर एक स्माईल येते, हो ना? पण आता याच सुंदर स्माईलची काळजी घेण्यासाठी आलं आहे नवीन कोलगेट स्ट्रॉंग टीथ. ही फक्त पेस्ट नाही आहे, तर हे आहे आपल्या दातांसाठीचं खास पोषण.
कारण यामध्ये आहे युनिक कॅल्शियम बूस्ट आणि अर्जिनिन फॉर्म्युला, जे तुमच्या दातांचं हरवलेलं कॅल्शियम परत देऊन त्याला पोषण करायला मदत करतात. त्यामुळे तुमचे दात बनतात दुपटीने मजबूत. त्यामुळे कोलगेट स्माइल देऊन गणरायाच्या नामघोषात रंगून जायला तयार व्हा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्यासोबत तुम्हाला दिसतंच आहे छगन भुजबळ साहेब आहेत. नमस्कार साहेब. तुमच्या कारकिर्दीची सुरुवात इथूनच, या मंडळातूनच झाली होती आणि आज या मंडळाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तर काय सांगावं असं वाटतंय तुम्हाला? नाही, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे 75 वर्ष या उत्सवाला पूर्ण होत आहेत. आणि मी खरं म्हणजे शेजारच्याच वाडीमध्ये मी लहानाचा मोठा झालो आणि लहानपणापासूनच कार्यकर्ता म्हणून इथं काम करत होतो. आणि नंतर आता गेली 53 वर्ष या मंडळाचा मी अध्यक्ष आहे. आणि पंकज भुजबळ, समीर भुजबळ जे आहेत तेच आता हे सगळं बघत असतात. परंतु हा उत्सव जो आहे पहिल्यापासूनच फार मोठ्या स्वरूपामध्ये साजरा होतो. आणि वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व जातीचे धर्माचे लोक जे आहेत इथे राहतात आणि ते या उत्सवामध्ये भाग घेतात. सर्व पक्षाचे सुद्धा असतात, पण कुठे जे आहेत पक्षाची पण सगळे जोडे बाहेर काढूनच काम करतात सगळे. आणि अर्थात इथे कार्यकर्ता म्हणून काम करत असल्यामुळे ज्यावेळेला शिवसेनेतून नगरसेवक पदाला उभा राहिलो त्यावेळेस हे सगळे कार्यकर्ते त्यावेळेचे माझ्या पाठीमागे उभे राहिले सर्व पक्षाचे. आणि मग आजूबाजूचे सुद्धा सगळे गणेशोत्सव, इतर उत्सव, शिवसैनिक, आणि मग इथून मग नगरसेवक, आमदार, महापौर वगैरे वगैरे जे आहे अशी कारकीर्द राजकारणात सुद्धा पुढे होत गेली. परंतु कुठेही जरी असलो तरी गणेश चतुर्थी आणि विसर्जन या 2 दिवशी सगळं कुटुंब आमच्या इथे हजर असतं. वा वा, म्हणजे कार्यकर्त्यांच्या रूपाने देव तुमच्या पाठीशी होता असं म्हणायला हरकत नाही. बाप्पा तुमच्या पाठीशी होता. शेवटी देव म्हणजे काय असतात, दुकानमध्ये जे असतात त्यांचे आशीर्वाद, बरोबर, देव त्यांच्या रूपाने आपल्याला देत असतो. बरोबर. ते आशीर्वाद मिळत राहिले आतापर्यंत. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही झी मराठीवरच्या आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. थोडा वेळ का होईना तुमचा वेळ आम्हाला दिलात त्यासाठी खूप 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 धन्यवाद आमच्याकडनं आणि झी मराठीकडनं पण. आभार. थँक्यू. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमात. मंडळी, मी इथे आलेली आहे माझगावचा राजा अंजिरवाडी येथे. तुम्ही इथे बघताय माझ्यासोबत बरेच बच्चे कंपनी आहे. गणपती बाप्पा आवाज बघताय त्यामुळे आता तुम्हाला उत्साह कळलाच असेल. आणि महिला मंडळ आहे, कार्यकर्ते आहेत. इथला उत्साह खरंच खूप वेगळा आहे. आत्ता पण जर तुम्ही बघत असाल तर इकडे माझ्या मागे 4 मुलं कॉम्पिटिशनमध्ये उभी आहेत. आणि त्या मुलांमध्ये आता ऑलिम्पिकपेक्षा सुद्धा मोठी स्पर्धा होणार आहे. चमचा लिंबू, तुम्ही रेडी आहात का? एकदम ना. हा जो उत्साह भरलेला आहे तो तुम्हाला दिसतोच आहे. तर बघूया कोण त्याचा करेक्ट उपयोग करतो आणि कोण करत नाही आहे आणि कोण हरतंय. 1 2 3 गो. कमॉन कमॉन कमॉन, कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट. ओ, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, है ना. मित्रांनो, आपण बघितलं की आता मुलांमध्ये एक स्पर्धा झाली. आता जर मुलं स्पर्धेत उतरत असतील तर आमच्या मुली कमी पडतात काय? हां, बोला गणपती बाप्पा. कळलं, हा मुलींचा आवाज आहे. आता बघूया ह्यांच्यामधनं आपल्याला विनर कोण मिळतंय. रेडी? मी गो म्हणल्यावर जायचा. रेडी? 3 2 1 गो. आत्ताच राऊंड 2 संपलेला आहे आणि आता सुरू होतोय राऊंड 3. तुम्ही रेडी आहात का? ओके, माहिती आहे ना रूल? गो नंतरच जायचा. 3 2 1. बोलले मी गो. मी गो बोलले. मी काय म्हणलं, गो नंतर जायचं, बरोबर की नाही? हां हां, रेडी? 3 2 1. ऐ ग, मी हेच करत बसते ना, हे असं मला मज्जा येते. इथे मला मज्जा येते. ओके ओके, आता फायनल. ओके,
3, 2, 1, गो. कमॉन 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 कमॉन. अय्या मित्रांनो, हा चौथा आणि शेवटचा राऊंड आहे. ह्याच्यामध्ये जी मुलगी जिंकेल तिला पकडून त्या चौघांमध्ये एक सेमीफायनल होणार आणि त्याच्यातनं आपल्याला आपला फायनलिस्ट म्हणजेच विनर मिळणार आहे. तर रेडी आहात तुम्ही? वाव, याला म्हणतात डेडिकेशन. ओके, 1, 2, 3, गो. वाव मित्रांनो, या अटीतटीच्या सामन्यामधनं आपल्याला आपले 4 फायनलिस्ट मिळालेले आहेत. आता ह्यांच्यामध्ये एक स्पर्धा होणार आहे आणि मग आपल्याला आपला विनर मिळणार आहे. पण मला असं वाटतं की इथे जे सगळे उभे आहेत किंवा ज्यांनी प्रयत्न केले ते सगळेच विनर आहेत, कारण त्या सगळ्यांनीच प्रयत्न केले होते. यांचे प्रयत्न सफल झाले. आज त्यांचा दिवस होता, पण उद्या तुमचा दिवस असू शकतो कदाचित. त्यामुळे माझ्यासाठी सगळे विनर आहेत. पण तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण ही स्पर्धा घेतोय. तर चला बघूया कोण जिंकतंय. रेडी? 1, 2, 3, गो. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे बोल बाप्पा. आणि आपल्याला आपला विनर मिळालेला आहे. तुझं खूप 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 अभिनंदन. काय नाव आहे तुझं? रचित. कॉंग्रॅच्युलेशन्स रचित. आणि तुला सायकल प्युअर अगरबत्तीकडून मिळतं एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर. मंडळी, जसं वर्षोनुवर्ष सगळेजण बाप्पावर प्रेम करतात तसंच प्रेम कायम झी मराठीलाही मिळत आलंय. तर मला इकडे माझ्यासोबत अख्खा महिला वर्ग आहे. तर नमस्कार. मला सांगा, तुम्ही झी मराठी बघता का? एवढा कमी आवाज? मग काय म्हणजे तुमचं जेवण बनवणं आणि झी मराठी सोबत चालू असतं की जेवण जेवणं आणि झी मराठी सोबत चालू असतं? दोन्ही पण सोबत चालू असतं. वा वा वा. मग आत्ता मी कुठलेही प्रश्न विचारले तर तुम्हाला त्याची उत्तरं देता येतील का? देता येतील ना? बरं ठीक आहे. जो कोणी उत्तरं बरोबर देईल त्यांना आमच्याकडनं एक गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. ओके, रेडी? झी मराठीवरचं कुठलंही फेमस टायटल सॉन्ग सांगा. जुनं, आत्ताचं, हां कुठलंही चालेल. तुम्हाला ह्यांना 1 मिनिट. पदरावरती जर तारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. वा वा, एकदा जोरदार टाळ्या हव्या यांच्यासाठी. जोरदार टाळ्या. बरं, पहिले 2 प्रश्न तर झालेले आहेत. झी मराठीवरच्या कुठल्याही 3 मालिकांची नावं सांगा. ओ माय गॉड. अच्छा ओके, त्यांनी बरं ठीक आहे, तुम्ही सांगा. तुला शिकवीन चांगला धडा, हां 36 गुण हां आणि आप्पी. अप्पी एकदम करेक्ट आहे. पूर्ण नावं नाही घेतली आहेत पण ठीक आहे, त्यांच्यासाठी जे जवळचं आहे त्यांनी ती नावं घेऊन त्या मोकळ्या झाल्यात. पण अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्यांनी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा. सारे गम प या कार्यक्रमाचं निवेदन आत्ता कोण करतंय? हां थांबा. मृणाल देशपांडे. खूप जवळ आहेस तू, खूप जवळ आहेस. एकदम जवळपास होतं तिचं उत्तर. पण ठीक आहे, मी तो पॉईंट देईन तिला, कारण नावांची गडबड होऊ शकते. तिचं नाव आहे मृण्मयी देशपांडे. बरं ठीक आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत मास्तरीनबाईंचं नाव काय आहे? तुला एक मिनिट त्याला इकडे आपल्याला कोणीतरी मिळालेलं आहे उत्तरासाठी. काय नाव आहे? अक्षरा. अक्षरा. एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे यांनी. आणि मला असं वाटतं आता पॉईंट्स म्हणजे आपण टीम तर पाडलीच नाही आहे, पण ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत ना ते सगळे म्हणजे आहेत लक्षात, त्यामुळे त्यांनाच गिफ्ट्स मिळणार आहेत. त्यामुळे बाकीच्यांनी तुम्ही जरा प्रयत्न करा. ओके. 36 गुणी जोडी ही मालिका किती वाजता लागते? 11:30. किती? 11:30. जवळपास आहे. किती? 11. 11. एकदम बरोबर उत्तर आहे. ह्या आहेत ना, ह्या आणि त्या खूप मन लावून बघतात बहुतेक. टायमिंगपासून सगळं लक्षात आहे. बरं, 36 गुणी जोडी या मालिकेमध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव काय आहे? तुम्हाला येते उत्तर? माईक पास करा त्यांच्याकडे. काय उत्तर आहे? सारिका. सारिका.
बरोबर आहे की चुकीचं आहे? एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता शेवटचा प्रश्न. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कोण आहेत? अवधूत गुप्ते. बघितलं, आता सगळ्यांनी असं एकत्र उत्तर दिलं तर मी कसं कोणाला पॉईंट देणार आणि कोणाकोणाला बक्षीस देणार, हो की नाही? पण काय ना, लोक झी मराठीवर प्रेमच एवढं करतात, म्हणजे क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तर एकदम अचूक दिली. याला प्रेक्षकांचं प्रेम नाही म्हणणार तर दुसरं काय म्हणणार? चला तर मग, ज्यांनी ज्यांनी उत्तरं दिली आहेत त्यांना बक्षिसं द्यायची वेळ आलेली आहे. आता सगळे खुश आहेत. तर या सगळ्या बायकांनी एकदम करेक्ट अचूक अशी उत्तरं दिलेली आहेत मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची. म्हणून झी मराठीतर्फे यांना मिळत आहे सायकल प्युअर अगरबत्तीतर्फे एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर. झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय आहे? मीनाक्षी. आणि तुमचं? राजश्री. ओके, मीनाक्षीताई आणि राजश्रीताई आत्ता आपल्या बरोबर आहेत. तुम्ही याच मंडळात वर्षोनवर्ष काम करत आहात, इथल्या गणपतीच्या देखाव्यांचा आनंद घेत आहात. तर पतंजली केशकांतीकडून तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि त्यांच्याकडनं गणेशोत्सवानिमित्त तुम्हाला एक गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे. ते तुमच्या घरी तुम्हाला पाठवलं जाईल. तुमच्या केसांची काळजी घ्या आणि त्यांना म्हणावं शतायुषी व्हा. हां, थँक्यू. तर मित्रांनो, आपण एक अजून इंटरेस्टिंग गेम घेऊन आलो आहे इकडच्या महिला वर्गासाठी. गेम सोपा आहे, मी समजावून सांगतो. जसं की तुम्ही बघू शकता, इकडे एक प्लेट ठेवली आहे. त्या प्लेटमध्ये 3 ते 4 प्रकारची कडधान्य आहेत वेगवेगळी, म्हणजे शेंगदाणा आहे किंवा हिरवा वाटाणा आहे, काळा वाटाणा आहे आणि चणा आहे. ओके, तर मी ज्या कडधान्याचं नाव घेईन ते कडधान्य या चिमट्याने उचलून तुम्ही वेगळ्या ताटलीत काढायचं. आणि त्यासाठी तुमच्याकडे 1 मिनिटाचा वेळ असेल. आम्ही तुम्हाला सांगू आणि तेव्हा तुम्ही स्टॉप केलं पाहिजे. ज्याच्या ताटलीमध्ये सगळ्यात जास्त कडधान्य असतील अर्थातच तो जिंकला, किंवा त्याला डबल हॅम्पर असं म्हणायला हरकत नाही. चालेल ना? आता चालेल ना? हां, ठीक आहे. चला, रेडी आहात? 1 2 3 थांबा. हिरवा वाटाणा स्टार्ट. चला चला, खायला कसा लागतो, उचलायला कसा लागतो. खाताना पटापट बनवत असतात या बायका. आता उचलताना बघू काय होतंय. हिरव्या वाटाण्याची भाजी अशी बनवत असतील पटकन, हे उचलता येत नाहीये त्यांना. ओके, 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. स्टॉप. सगळ्यांनी थांबा. चला, आता आपण प्रत्येकाची डिश मोजूया. खूप छान स्कोर झाला आहे. जवळपास टक्कर देऊन ह्या परत आलेल्या आहेत या दोघीजणी, कारण या दोघींचे 20 पॉईंट्स आहेत आणि त्यांचे 23 पॉईंट्स आहेत. सो आपल्याला डबल धमाका विनर मिळालेल्या आहेत. बाकीच्यांना पण गिफ्ट्स मिळणार आहेत, डोंट वरी, पण त्यांना डबल गिफ्ट मिळणार आहे, हो की नाही? एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, ह्या इथे आपल्यासोबत विनर्स आहेत. एक डबल धमाका विनर आहे, बाकीच्या सिंगल एक गेम जिंकलेल्या विनर्स आहेत. तर त्या सगळ्यांना सायकल प्युअर अगरबत्ती यांच्याकडनं एक छोटंसं गिफ्ट मिळालेलं आहे आणि त्यांना गिफ्ट हॅम्पर मिळालेलं आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तुमच्यासाठी.